जेवणाच्या ताटात जर ही चविष्ट अशी वालाची आमटी असेल तर जेवताना 2 घास जास्तच जातात. म्हणून म्हटलं ही कोकणी पद्धतीची वालाची आमटी कशी बनवायची ते सुद्धा अगदी सोप्या पद्धतीने ते तुम्हाला दाखवूया. तर आदल्या दिवशी हे वाल आपण 2 दिवस आधी भिजत घालायचे आणि त्यानंतर त्याला छान कोंब काढून आपण ते सोलून घेतलेत. त्यामध्ये कांदा घालून मी कुकरमध्ये लावून घेतलेत. कारण आपल्याला गॅस सुद्धा वाचवायचा आहे. त्यामुळे भातासोबतच ते मी वाफवून घेतलेत. तोपर्यंत ह्यासाठी लागणारं वाटण करूया. कांदा, खोबरं, थोडंसं आलं, लसूण हे सगळं आपण भाजून घेतलंय आणि मिक्सरमध्ये थोडंसं पाणी घालून अगदी बारीक असं वाटून घेतलंय. त्यानंतर कढईमध्ये थोडंसं तेल, लाल तिखट, मालवणी मसाला आणि त्यानंतर वाफवून घेतलेले हे जी बिरडी आहेत म्हणजेच वाल आहेत ते आपण घालून घेतले. मसाल्यामध्ये परतवून घ्यायचं. आंबटपणासाठी मी इथे चिंच घातलीये. तुम्ही इथे कोकम सुद्धा वापरू शकता. चवीपुरतं थोडंसं मीठ आणि त्यानंतर तयार केलेलं वाटण जे आहे ते आपण ह्यामध्ये ऍड करायचंय. करायला अतिशय सोपी आहे. फोडणीमध्ये सुद्धा तुम्ही ही वाल जे आहेत ते परतवून त्यानंतर ते शिजवून घेऊ शकता. पण अगदी झटपट हवं असेल तर कुकरमध्ये शिजवलं तरीही चालणार आहे. तर गरजेप्रमाणे ह्यामध्ये पाणी ऍड करायचं आणि मस्त गरमागरम अशी ही वालाची आमटी भातासोबत, भाकरीसोबत किंवा चपातीसोबत खाण्यासाठी एकदम चविष्ट लागते. नक्की बनवून बघा.